मागील 2 व्हिडिओमध्ये आपण आय वॉन्ट आणि आय डू नॉट वॉन्ट अशा प्रकारची सेंटेन्सेस शिकलोत, त्याचा अभ्यास केला, त्याची प्रॅक्टिससुद्धा केली आणि मला खात्री आहे ह्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस तुम्ही घरी नक्कीच करत असाल, किंबहुना तुम्ही ती प्रॅक्टिस करायलाच हवी। जोवर ह्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस तुमच्याकडून होणार नाही, जोवर तुम्ही या बेसिक सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करत नाही, तोवर तुमची इंग्लिश लँग्वेज ही इम्प्रूव्ह होणार नाही। सो फ्रेंड्स, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते TS स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच लाईक करायला विसरू नका। आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर इतरांना सुद्धा शेअर करा। तर आज आपण वी वॉन्ट पासून सेंटेन्स फॉर्मेशन करणार आहोत। वी वॉन्टचे सेंटेन्सेस अभ्यासणार आहोत। जसं की आय वॉन्ट म्हणजे मला पाहिजे, आय डू नॉट वॉन्ट म्हणजे मला पाहिजे नाही। तसंच वी वॉन्टचा आज आपण अभ्यास करूयात। वी वॉन्ट आम्हाला पाहिजे। आता वी म्हणजे काय, तर ज्या ग्रुपमध्ये आपण इन्क्लूड असतो त्याला वी म्हणायचं। वी म्हणजे आम्ही किंवा आपण, वी म्हणजे आम्ही किंवा आपण असा त्याचा अर्थ होतो। वी वॉन्ट। वी वॉन्ट जस्टिस। वी वॉन्ट जस्टिस आम्हाला न्याय पाहिजे। वी वॉन्ट जस्टिस। वी वॉन्ट एम्प्लॉयमेंट। वी वॉन्ट एम्प्लॉयमेंट आम्हाला रोजगार पाहिजे। वी वॉन्ट चेंज। वी वॉन्ट चेंज आम्हाला बदल पाहिजे। म्हणजेच एखादी गोष्ट वर्षानुवर्षे तशाच प्रकारे घडत असेल तर त्या गोष्टीमध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे, त्या गोष्टीमध्ये कुठेतरी आपण बदल करायला हवा, त्यासाठी वी वॉन्ट चेंज। वी वॉन्ट आयडियल टीचर आम्हाला आदर्श शिक्षक पाहिजेत। वी वॉन्ट क्लीन वॉटर आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे। वी वॉन्ट सेल्फलेस फ्रेंड्स आम्हाला निस्वार्थी मित्र पाहिजेत। अशा प्रकारे वी वॉन्टपासून सेंटेन्स फॉर्मेशन करायचे आणि त्या सेंटेन्सेसचा वापर हा करून पाहायचा। जोपर्यंत ही सेंटेन्सेस तुम्ही बोलून पाहत नाही, जोपर्यंत या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत इंग्लिश स्पीकिंगमध्ये फ्लुएन्सी येणार नाही। सो फ्रेंड्स, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त भर हा प्रॅक्टिसवर द्या। वी वॉन्ट न्यू स्टडी टेबल। वी वॉन्ट न्यू स्टडी टेबल आम्हाला नवीन स्टडी टेबल पाहिजे। वी वॉन्ट वर्कशीट्स आम्हाला वर्कशीट्स पाहिजेत। आपण हे जे वी वॉन्टचे सेंटेन्सेस पाहत आहोत हे बेसिक इंग्लिशमधील एक भाग आहेत। ह्याची प्रॅक्टिस करा आणि ही सेंटेन्सेस बोलून पाहण्याचा प्रयत्न करा। वी वॉन्ट, आय वॉन्ट, आय डू नॉट वॉन्ट अशा प्रकारे आपण ही सिरीज पुढे चालू ठेवणार आहोत। त्यामुळे या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करणं हे खूप महत्त्वाचं आहे। वी वॉन्ट, वी वॉन्ट जस्टिस। वी वॉन्ट जस्टिस आम्हाला न्याय पाहिजे। वी वॉन्ट एम्प्लॉयमेंट आम्हाला रोजगार पाहिजे। वी वॉन्ट चेंज
आम्हाला बदल पाहिजे. वी वॉन्ट आयडियल टीचर, आम्हाला आदर्श शिक्षक पाहिजेत. वी वॉन्ट क्लीन वॉटर, आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे. वी वॉन्ट सेल्फलेस फ्रेंड्स, आम्हाला निस्वार्थी मित्र पाहिजेत. वी वॉन्ट न्यू स्टडी टेबल, आम्हाला नवीन स्टडी टेबल पाहिजे. वी वॉन्ट वर्कशीट्स, आम्हाला वर्कशीट्स पाहिजेत. अशा प्रकारे वी वॉन्टचा वापर करून आपल्याला सेंटेन्स फॉर्मेशन करायचे आहेत. ही सेंटेन्सेस तुम्हाला सोपी जरी दिसत असतील, पण जेव्हा तुम्ही हे सेंटेन्सेस बोलून पाहाल त्यावेळेला तुमची जीभ नक्की अडखडेल. त्याचं कारण असं की आपण आपली मातृभाषा बोलतो. ती मातृभाषा आपण लहानपणापासून बोलत असतो. म्हणजेच आपल्याला त्या भाषेची लहानपणापासूनच सवय झालेली असते. त्यामुळे आपली मातृभाषा बोलत असताना आपल्या जिभेला कुठल्याही प्रकारचा आढावेढा घ्यावा लागत नाही. पण जर का तुम्ही इंग्लिश लँग्वेज बोलत असाल त्यावेळेला इंग्लिशमधील शब्द बोलताना आपली जीभ ही आढेवेढे नक्कीच घेईल. आणि कुठलीही गोष्ट शिकायची असेल तर डिपेंड आहे तुमच्या प्रॅक्टिसवर, तुमची प्रॅक्टिस किती आहे. चला तर आणखी काही वी वॉन्टपासून सेंटेन्सेस तयार करून पाहूयात. वी वॉन्ट टीव्ही, वी वॉन्ट न्यू क्लोथ्स, वी वॉन्ट नोटबुक्स, वी वॉन्ट फ्रूट्स, वी वॉन्ट ब्रेकफास्ट, वी वॉन्ट ब्लँकेट, वी वॉन्ट न्यू चेअर, वी वॉन्ट योर ओपिनियन, वी वॉन्ट योर मार्कर. अशा पद्धतीने वी वॉन्टचा वापर करायचा, सेंटेन्सेस बनवून पाहायची, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्यावर भर द्यायचा. जेवढी तुमची प्रॅक्टिस राहील तेवढं तुमची इंग्लिश लँग्वेज ही फ्लुएंट होईल.